कोल्हापूरचं राजकारण नेहमीच गाजत आलंय। सहकार, गोकुळ, शेतकरी संघ, दूध संघ, जिल्हा बँक इथल्या प्रत्येक संस्थेतून पुढचं राजकीय समीकरण ठरत असतं आणि त्या समीकरणात आज एकच नाव ठळकपणे डोकावतं, ते म्हणजे हसन मुश्रीफांचं। कधी राष्ट्रवादीला फक्त कागलपुरतं मर्यादित ठेवण्याचा आरोप झालेला हा नेता आज संपूर्ण जिल्ह्यातील सत्ता आपल्या हातात खेचून घेतोय। भाजप, शिवसेना, महायुती कितीही ताकद लावो, पण स्थानिक कार्यकर्ते, सहकारी संस्थांची पकड आणि काँग्रेसच्या गोटातून खेचलेले नेते या सगळ्यामुळं मुश्रीफ यांचं पारडं दिवसेंदिवस जड होत चाललंय। स्थानिक स्वराज्य निवडणुका दारात आहेत। अशा वेळी कोण कोणाच्या गोटात जातंय, कोण कुणाला पाठीशी घालतोय, हेच भविष्यातल्या राजकारणाला दिशा देणार आहे। आणि इथेच महाडिक, बंटी पाटील यांच्यासोबत भिडतीला उतरणारे मुश्रीफ भाजप शिवसेनेसमोर सगळ्यात मोठं चॅलेंज बनले आहेत। तेच या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारण म्हणजे महाराष्ट्राच्या सत्ता समीकरणाचं आरसच म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही। सहकार क्षेत्र, दूध संघ, बँका, बाजार समित्या या सर्व संस्था जिल्ह्यातील राजकीय घराण्यांना ताकद देत आल्या आहेत आणि आजच्या घडीला या सर्व संस्थांच्या चाव्या एका हातात एकवटल्या आहेत, त्या म्हणजे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या। कधी काळी राष्ट्रवादी फक्त कागलपुरती मर्यादित असा आरोप झेलणाऱ्या मुश्रीफांनी गेल्या काही वर्षात चित्रच पालटून टाकलंय। राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाचं अस्तित्व जिल्ह्यात आज फक्त नावापुरतं राहिलं असताना अजित पवार गटातील हसन मुश्रीफ यांनी एकेका तालुक्यात आपली पाळंमुळं घट्ट रोवली आहेत। कोल्हापुरात सहकारी चळवळीचं प्रचंड बळ आहे। गोकुळ दूध संघ, जिल्हा बँक, बाजार समित्या या सगळ्यांच्या निवडणुका म्हणजेच स्थानिक राजकारणाची खरी कसोटी। या कसोटीत हसन मुश्रीफ यांनी गेल्या 10 वर्षात सातत्याने यश मिळवलं। गोकुळ दूध संघावर त्यांचा मुलगा नवीद मुश्रीफ अध्यक्षपदी विराजमान आहे। जिल्हा बँकेवर स्वतः हसन मुश्रीफ अध्यक्ष आहेत। बाजार समित्यांमध्ये त्यांचा गट प्रभावी आहे, म्हणजे सहकाराच्या सर्व प्रमुख नाड्या मुश्रीफांच्या हातात आहेत। हीच ताकद पुढे राजकारणात भांडवल म्हणून वापरली गेली। काँग्रेसमधील असंतुष्ट नेते, भाजप शिवसेनेतून निराश झालेली मंडळी, सगळ्यांसाठी मुश्रीफ हा सुरक्षित पर्याय ठरत आहे। गेल्या काही महिन्यात जिल्ह्यातील अनेक मोठी नावं थेट हसन मुश्रीफ यांच्या गोटात गेली। माजी आमदार के.पी. पाटील यांनी शिवसेना ठाकरे गट सोडून राष्ट्रवादीत घरवापसी केली होती। जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनीही काँग्रेसमधील पक्षप्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम देत थेट राष्ट्रवादी गाठले। अरुण डोंगळे, ए.वाय. पाटील यांची छुपी मदत या सगळ्यामुळं राष्ट्रवादीचा पाया जिल्ह्यात भक्कम होत चाललाय। यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा की विरोधात बसून कार्यकर्त्यांना बळ मिळत नाही, विकास कामांवर अडथळे येतात, त्यामुळे सत्तेत राहणं गरजेचं आहे या भावनेनं अनेक कार्यकर्ते थेट मुश्रीफांच्या गोटात दाखल झालेत। राष्ट्रवादी हा काँग्रेसच्या विचाराशी मिळता जुळता पक्ष असल्याने काँग्रेसमधील असंतुष्ट नेत्यांनाही सहज पर्याय मिळालाय। भाजप आणि शिवसेना महायुतीने जिल्ह्यात पाय रोवण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू ठेवलेत, पण या पक्षांमध्येच अंतर्गत कलह सुरू झालाय। उमेदवार ठरवताना नेहमीच एक गट दुसऱ्या गटाला अडचणीत आणतो। महाडिक आणि बंटी पाटील यांची ताकद आहे खरी, पण जमिनीवर कार्यकर्त्यांच्या भावनांना आणि सहकारी संस्थांच्या सत्तेला तोड नाही। करवीर मतदारसंघाचंच उदाहरण बघा। येथे काँग्रेसचे राहुल पाटील यांनी शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांच्या विरोधात निवडणूक लढवली, पण निवडणुकीनंतर ते थेट राष्ट्रवादीत प्रवेश करून त्यांनी भाजप शिवसेनेसमोर मोठं आव्हान उभं केलं। आता स्थानिक स्वराज्य निवडणुकीत त्यांच्या पाठीशी मुश्रीफांची ताकद उभी राहणार आहे। हसन मुश्रीफ यांचं वैशिष्ट्य म्हणजे वेळप्रसंगी रणनीती बदलण्याची कला। त्यांनी कधी थेट संघर्ष केला तर कधी प्रतिस्पर्ध्यांना जवळ केलं, त्यामुळे जिल्ह्यातील राजकारण हळूहळू त्यांच्या हातात केंद्रित झालं। आमदार सतेज पाटील यांच्यासोबतची मैत्री गेल्या दशकात चर्चेचा विषय राहिली, पण गोकुळ निवडणुकीत महाडिकांसारख्या प्रतिस्पर्ध्यांना थेट इशारे देत मुश्रीफ यांनी दाखवून दिलं की त्यांच्यासमोर कोणीही फार काळ टिकू शकत नाही। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हाच खरा टप्पा आहे। नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या सगळ्यांच्या निवडणुका स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे। महायुतीतील कलह, उमेदवारांची निवड यामुळं कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ आहे। अशा वेळी मुश्रीफ सत्तेचा स्थिर आणि विश्वासार्ह पर्याय म्हणून उभे राहिलेत। याचाच परिणाम म्हणजे अनेक इच्छुक प्रतिनिधींनी सध्या राष्ट्रवादीचा पर्याय स्वीकारायला सुरुवात केली। आजच्या घडीला कोल्हापुरातील राजकारणावर एक हाती वर्चस्व गाजवणारे हसन मुश्रीफ हे भाजप शिवसेनेसाठी सर्वात मोठं चॅलेंज ठरत आहेत। महाडिक झालेत, बंटी पाटील यांची ताकद आणि महायुतीचा प्रभाव, अजूनही सहकारातून आलेली मुश्रीफांची सत्ता, काँग्रेसमधून आलेले नेते आणि स्थानिक पातळीवरील विश्वास, या तिन्ही गोष्टींनी त्यांना जिल्ह्यातील सर्वात
पॉवरफुल नेता बनवलाय. आज कोल्हापुरातला राजकीय पट बघितला तर एक गोष्ट स्पष्ट होते. सत्ता, सहकार आणि समाज यांचं जाळं आपल्या पद्धतीनं विणण्याची कला हसन मुश्रीफ यांच्याकडे आहे. महाडिक, बंटी पाटील किंवा भाजप शिवसेनेचे इतर नेते हे सर्वजण नक्कीच ताकदीचे आहेत, पण जमिनीवरच्या समीकरणात मुश्रीफ यांचं पारडं दिवसेंदिवस जड होत आहे. गोकुळ दूध संघ, जिल्हा बँक, बाजार समित्या या संस्थांवर पकड म्हणजे फक्त निवडणूक नाही, तर गावागावातील जनतेच्या रोजच्या आयुष्याशी निगडीत सत्ता आहे. ही सत्ता हाताशी असल्यामुळं कार्यकर्ते आणि मतदार आपोआप त्यांच्या गोटात खेचले जातात. आगामी निवडणुकांमध्ये कोण विजयी होतं हे ठरवणं अजून बाकी आहे. पण एक गोष्ट नक्की, कोल्हापुरातला पुढचा राजकीय लढा हा हसन मुश्रीफ विरुद्ध महायुती असाच रंगणार आहे. भाजप शिवसेनेच्या अंतर्गत वादाचा फायदा घेत मुश्रीफ आपलं जाळं अजून घट्ट करत आहेत आणि त्यामुळेच कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण येत्या काळात संपूर्णपणे महाराष्ट्रात चर्चेचा विषय होणार, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. या संदर्भात तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.